नांदेड जिल्हा अधिकृत कार्यालयावर आज दिनांक 26 जून 2026 रोजी बहुजन टायगर समितीच्या वतीने वारकरी संप्रदाय कलाकारांच्या मागण्या मान्य करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाचे आयोजक बहुजन टायगर समितीचे संस्थापक महाराजा जमदाडे व माननीय राजेश सर पालमकर व बहुजन टायगर सेनेच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष भारती देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वारकरी संप्रदायाच्या पगारी असेल किंवा पेन्शन असेल, शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर हजाराच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। विविध 16 मागण्याचे निवेदन घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता। जवाब मोर्चा आणि यामध्ये प्रामुख्याने एक माहिती होती की काही दिवसापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनामध्ये ज्येष्ठ कलावंत आणि साहित्यिकांचा जे काही मानधनाचा जे काही डेमॉन्स्ट्रेशन घेण्यात आलं, ती बोगस लोकांची समिती नेमून अशासकीय समिती नेमून त्यांनी त्या कलावंतावर अन्याय केला होता। ती समिती बरखास्त करण्यासाठी आम्ही प्रमुख मागणी होती। आज निवेदन दिल्या संबंधित जिल्हाधिकारी राहुल कर्डिले साहेबांनी ती समिती बरखास्त करण्याची, अशासकीय जी समिती आहे ती बरखास्त करण्याची आमची मागणी मंजूर करून जे काही 1100 लोक पात्र आहेत त्यांना सरसकट मानधन देण्यासाठी त्यांनी होकारात्मक उत्तर दिलेलं आहे। विविध बेरोजगारांच्या मागण्या आहेत, शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत, गायरानधारकांच्या मागण्या आहेत, समाज कल्याण विभागाअंतर्गत आलेल्या बऱ्याचशा मागण्या आहेत। अशा मागण्या घेऊन हा मोर्चा, विविध जाती धर्मातल्या लोकांचा हा मोर्चा मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर आहे। आम्ही प्रेस नोटमध्ये सांगितले, भाषणामध्ये सांगितले की समिती बरखास्त करण्यासाठी त्यांनी होकार तर दिलेलाच आहे। येणाऱ्या 8 दिवसाचा आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना अल्टिमेट दिलेला आहे। 8 दिवसामध्ये संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाने केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करावा, संबंधित विभाग प्रमुखांना आदेश द्यावेत, त्यांच्या अधिकार क्षेत्रातल्या मागण्या त्यांनी 8 दिवसामध्ये कार्यवाही पूर्ण करून आम्हाला सांगावेत आणि प्रशासनाकडच्या ज्या काही मागण्या असतील त्यांनी प्रशासनाकडे अहवाल पाठवून 8 दिवसामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मोर्चेकरूच्या प्रतिनिधित्व घेऊन बैठक लावावी आणि केलेल्या कार्यवाहीचा अहवाल द्यावा। अन्यथा येणाऱ्या 1 महिन्याच्या आत आम्ही असा तीव्र आंदोलनाचा आम्ही इथे इशारा दिलेला आहे की धगधगती ज्योत पेटवून मशाल मोर्चा आम्ही ह्या जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार आहोत। ही मागणी कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना मंजूर करावीच लागणार आहे। दरवर्षी जेव्हा या मंत्रालयातून ऑनलाईनची कलावंतांची ऑनलाईन पद्धत डिक्लेअर होते, तर त्यावेळी प्रत्येक कलावंत आपल्या तालुक्यामध्ये जाऊन ऑनलाईन फॉर्म करतो। 3 वर्षाच्या नंतर सर्व 4-4.5 हजार पात्र झालेल्या कलावंतांना यावर्षी याच कलेक्टर नियोजन भवनामध्ये एक कार्यक्रम घेण्यात आला। त्या कार्यक्रमाचे 10 लोकांचे जे डुप्लिकेट दलाल आणि या इथल्या प्रस्थापित लोकांचे ते जे दलाल आहेत त्या लोकांची या ठिकाणी निवड केलेली होती। या लोकांनी 50,000ची मागणी करून 300 लोकांची या ठिकाणी निवड केली। म्हणून कर्डिले साहेबाला महत्त्वाचा एकच आम्ही प्रश्न मांडला की ती 10 जणांची समिती प्रथम कॅन्सल करण्यात यावी। कर्डिले साहेबांनी त्या पद्धतीने उत्तर सुद्धा दिले की आम्ही लवकरात लवकर 10 जणांची समिती कॅन्सल करतो आणि आमची मागणी होती की जेवढे बी फॉर्म कलावंताचे पात्र झाले त्या सर्वांना सरसकट मानधन मिळालं पाहिजे। हे मानधन, अनुदान, प्रत्येकाचा प्रश्न या ठिकाणी घेऊन आलो। ते जर समजा 8-10 दिवसांमध्ये जर आम्हाला यांनी पॉझिटिव्ह पद्धतीने आम्हाला उत्तर जर दिलं नाही तर याच पद्धतीनं नांदेड जिल्हाभर प्रत्येक तहसील ऑफिस आणि नांदेडचं कलेक्टर ऑफिस आम्ही लवकरात लवकर महामोर्चा काढून बंद केल्याशिवाय शांत बसणार नाही। हे बहुजन टायगर सेना ICS YTF चं हे या ठिकाणी आम्ही चॅलेंज देत आहोत।